नागपूर मनपातील कचरा संकलनाच्या व्यवस्थेवर सातत्यानं प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात। या व्यवस्थेत अनियमिततेचं आणखी एक प्रकरण उघड झालं आहे। मनपाच्या डंपिंग यार्डमध्ये कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या वजनात अनियमितता आढळून आली आहे। वैध मापनशास्त्र यंत्रणेच्या तपासणीत ही बाब उघड झाली आहे। वैध मापनशास्त्र विभागाने येत्या आठवडाभरात ही अनियमितता दूर करण्याच्या सूचना मनपाला दिल्या आहेत। नागपुरात कचरा संकलन करणाऱ्या व्यवस्थेबाबत नागपूर महानगरपालिका नेहमीच चर्चेत असते। आता पुन्हा कचरा उचलणाऱ्या कंपनीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। मात्र यावेळी मनपावरच प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। विशेष म्हणजे प्रश्न उपस्थित करणारा विभाग हा राज्य सरकारचा राज्य वैध मापनशास्त्र विभाग आहे। राज्य वैध मापनशास्त्र विभागानं नागपूर मनपाच्या भांडेवाडी येथील डंपिंग यार्डमध्ये तपासणी केली असता मोजमाप करणाऱ्या वजन काट्यात अनियमितता आढळून आली। आपला दावा खरा ठरवण्यासाठी तक्रारदारानं नागपुरात वजन काटे तयार करणाऱ्या शंकर सालोटकर यांना फोन केला होता। त्यांना देखील वजन मापांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे। डंपिंग यार्ड के वे ब्रिज के पास से 1 किलोमीटर की दूरी पे एक नाम याद नहीं आ रहा, वहाँ पर उन्होंने क्रॉस वेरिफिकेशन किए। जितनी भी कचरा संकलन की हुई जितनी भी गाड़ियाँ आई थी, इनमें एक मैक्सिमम 5 गाड़ियों का उन्होंने वहाँ पे पेमेंट किया। एक तो पेमेंट किया एनएमसी के वे ब्रिज पे और दूसरा वहाँ पे प्राइवेट सेक्टर में, और उसमें जो फ़र्क उनको दिखा उसका उन्होंने पंचनामा किया। और पंचनामा करने के बाद में हर एक गाड़ी में 300 से 400 केजी तक की फ़र्क उनको दिखाई दिया। इसके कारण डिपार्टमेंट ने उसको बंद करने का नोटिस जारी कर दिया। राज्य वैध मापनशास्त्र विभागाने डंपिंग यार्डमध्ये असलेल्या महानगरपालिकेचे वजन काटे सील केले आहेत। मात्र मनपाने याचं खंडन केलं आहे। जोपर्यंत वजन काटा तपासला जात नाही तोपर्यंत डंपिंग यार्डमध्ये येणाऱ्या कचऱ्याचं वजन दुसऱ्या कंपनीच्या वजन काट्यात मोजलं जात असल्याचं मनपाच्या सूत्रांनी सांगितलं आहे। मनपाच्या वजन काट्यातील त्रुटी समोर आल्यानंतर नागपुरात कचरा उचलणारी कंपनी देखील आक्रमक झाली आहे। मनपा प्रशासन आणि कचरा उचलणाऱ्या कंपन्यांमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतात। कचरा गोळा करणाऱ्या कंपन्यांना लाभ दिला जात असल्याचा आरोपही केला जातोय। मात्र बीव्हीजी इंडियाचे रमाकांत ढोंबे यांच्या म्हणण्यानुसार मनपाच्या अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या कंपनीला सातत्यानं तोटा सहन करावा लागतोय। तर बसवण्यात आलेल्या वजन काट्यातून हा सारा खेळ खेळला जातोय। त्यामुळे दर महिन्याला या प्रकरणी तक्रार करूनही कोणतीही सुनावणी घेतली जात नाही। भांडेवाडीत नवीन आधुनिक वजन काटे बसवण्यात यावेत अशी मागणी देखील केली जाते आहे। हम हरदम बोलते तो वो फिर हमारा क्या करते, जब तो 100-200 बढ़ के जाता मालूम है, तो वो हमारा 1500 किलो हर गाड़ी के पीछे कम करके हमको नुकसान पहुंचा रहे। हम रोज़ कंप्लेंट करते। अभी तो नया ये हुआ कि हर महीने में 650 750 टन का जो एवरेज था, और ये कांटे का दुरुपयोग करके हर गाड़ी के पीछे 1000 केजी कम करके हमको 16,000 टन पे ला कर रख दिया। 4,000 टन का पैसा नहीं मिला हमको पिछले महीने में, और ऊपर से एनएमसी 5,000 रुपये कांटे की वजह से फाइन भी लगा रही, कंप्लेंट हो रही करके। नुकसान तो कंपनी का है, ऑफिसर अपनी मनमानी कर रहे हैं, इसलिए हम कुछ नहीं कर सकते। हम बहुत ट्राय कर रहे हैं। भांडेवाडी येथील डंपिंग यार्डमध्ये बसवलेला वजन काटा सुमारे 30 वर्षे जुना आहे। काही काळापूर्वी नवीन वजन काटा बसवण्यासाठीची सुरुवातीची पावलं उचलण्यात आली होती। मात्र नंतर ही प्रक्रिया अचानक थांबली। राज्य वैध मापनशास्त्र विभाग शनिवारी पुन्हा एकदा वजन काटा तपासण्याची तयारी करत आहे। मात्र डंपिंग यार्डमध्ये अचानकपणे करण्यात आलेली कारवाई देखील रोचक आहे। वजन काट्याचं कॅलिब्रेशन 6 महिन्यांपूर्वीच राज्य वैध मापनशास्त्र विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आलं होतं। मनपाच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकारावर भाष्य करण्यास मात्र नकार दिला आहे।